आपल्याला दर महिन्यात जे एकादशी येतात ना, हा येते. तर आता हा चैत्र महिना चालू झाला. हा आता या चैत्र महिन्यामध्ये दर महिन्याला 2 एकादशी येतात. हा येते. तर त्यातली आता पहिली येते कुठली? कामदा एकादशी. हा तर कामदा एकादशीची काय कथा आहे हा ती मी तुला सांगतो. हा सांग. ते धर्मराज युधिष्ठिर हा आहे ना, हा ते कृष्णाला म्हणतात हा की वासुदेवा, हा आपणास नमस्कार असो. हा या चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते आणि तिचा विधी कसा आहे हा हे सविस्तर मला सांगा. हा मग तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की एकाग्र चित्तेने ही प्राचीन कथा ऐक, हा जी महर्षी वशिष्ठांनी हा दिलीप राजाला सांगितली होती. आलं का लक्षात? बरं. मग भगवान दिलीप राजांनी तेव्हा कोणाला विचारलेलं? हा कृष्णालाच विचारलेलं आहे की कृपा करून मला सांगा की चैत्र मासाच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते. हा तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणाले हा की चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये हा कामदा नामक एकादशी येते. हा ती परम पुण्यदायी असून पापरूपी इंधनासाठी हा ती वनम्या सामान्यच आहे. बरं. ती प्राचीन काळची गोष्ट आहे. हा त्यात काय होतं, नागपूर नामक एक सुंदर नगर होतं. हा त्या नगरामध्ये अनेक सुवर्ण महाल होते. हा त्या नगरात पुंडरीक हा आणि इतर महाभयंकर नाग राहत असत. हा तर पुंडरीक नामक नाग त्या नगरीचा राजा होता. हा तर गंधर्व, किन्नर आणि अप्सरा सुद्धा तेथे राहत होत्या. त्या अप्सरांपैकी ललिता नावाची अप्सरा अत्यंत लावण्यवती होती. तिच्या बरोबर ललित नावाचा गंधर्वही राहत होता. त्या दोघाही पती पत्नींचे जीवन कामविकाराने अत्यंत ग्रस्त होते. ललितेच्या हृदयात सदैव पतीचीच मूर्ती घर धरून होती आणि ललितच्या हृदयात रूपवती ललिताने घर केले होते. तर एका दिवशी नागराज पुंडरीक राज दरबारात मनोरंजनाचा आस्वाद घेत होता. तेव्हा ललित गायन करीत होता, परंतु त्याच्या बरोबर त्याची प्रिय ललिता नव्हती. तर गायन करता करता त्याला तिची आठवण आली, म्हणून त्याच्या नृत्याची गती थांबली व जीभ अडकळू लागली. तर नागांमध्ये श्रेष्ठ कर्कोटकाला ललितची दशा समजली. त्याने पुंडरीकला ललितच्या नृत्यातील व गायनातील त्रुटीबद्दल सांगितलं. तर कर्कोटकाने असे सांगतात पुंडरीकचे डोळे क्रोधाने लालबुंद झाले. त्याने कामासक्त ललितचा शाप दिला. दुर्बुद्धी, माझ्या समोर गायन करीत असतानाही तू पत्नीच्या मुळात फसतोस, तर तू राक्षस हो, असा त्याला शाप दिला. तर नागराज पुंडरीकने असं म्हणतात ललित राक्षस झाला. आता भयंकर मुख, विक्राळ डोळे आणि रूप पाहताच भीती वाटावी असं त्या राक्षसाचं त्याच्यात रूपांतर झालं. आता तो कर्माचं फळ भोगू लागला. आता ललिता आपल्या पतीचे असे भयंकर रूप पाहून खूप चिंतित झाली. ती अतिशय दुःखी कष्टी होऊन विचार करू लागली की मी काय करू, कुठं जाऊ, माझे पती तर पाप कर्मामुळे कष्ट भोगत आहेत. तर ती रडत रडत घनदाट जंगलात पतीच्या मागोमाग फिरू लागली. तर जंगलात तिला एक सुंदर आश्रम दिसला. तेथे एक मुनी निवांत बसले होते. तो कोणत्याही प्राण्याशी त्यांचे वैर नव्हते. तर ललिता लगबगीने तेथे गेली आणि त्यांना नमस्कार करून त्यांच्या समोर उभी राहिली. तर मुनी खूप दयाळू होते. तिला दुःखी पाहून ते म्हणाले, शुभांगिनी, तू कोण आहेस, कुठून आलीस, मला खरं खरं सांग. तेव्हा ललिता म्हणाली, महामुनी, मी वीरधन्वा नामक गंधर्वांची मुलगी आहे. माझे नाव ललिता आहे आणि माझे पती पापकरांमुळे राक्षस झाले. त्यांची दशा पाहून मी खूप अस्वस्थ झाले आहे. ब्रह्मदेव, अशा वेळी मी काय केलं पाहिजे, ज्या पुण्यकर्माद्वारे माझे पती राक्षस योनीतून मुक्त होतील, कृपा करून मला उपदेश द्यावा. मग ऋषी तिला म्हणाले, सौभाग्यवती, आता चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील कामदा एकादशी येत आहे. ती सर्व पापांचे हरण करणारी उत्तम एकादशी आहे. तू तिचे व्रत कर आणि व्रताचे पुण्य तुझ्या पतीला अर्पण कर.
तू आपल्या पुण्यफळाचे दान करताच हा. तो शापातून मुक्त होईल. मग राजन मुनींचे हे वचन ऐकून ललिता आनंदित झाली. हा. तिने एकादशीचा उपवास करून हा. द्वादशीला त्या ब्रह्मर्षी जवळच श्री वासुदेवाच्या प्रतिमेसमोर आपल्या पतीच्या उद्धारासाठी हा. प्रार्थना केली. हा. ते मी केलेली कामदा एकादशीच्या व्रताच्या पुण्य प्रभावाने माझ्या पतीचा राक्षस भाव दूर होवो असा तिने संकल्प केला. हा. तर ललिताने असं म्हणताच ललितचे पाप नष्ट झाले आणि तो राक्षस योनीतून मुक्त होऊन हा. पुन्हा दिव्य देहधारी गंधर्व बनला. बरं. असं एकादशीचं महत्व आहे. हा. त्या दोघांनाही कामदा एकादशीच्या पुण्यप्रभावाने पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर रूप लाभले. हा. ते विमानावर आरूढ होऊन आपल्या गंधर्व लोकी परत गेले. हा. तर नृपरेष्ठ म्हणून ही हा. एकादशी प्रयत्नपूर्वक केली पाहिजे. हा. त्या लोकांच्या हितासाठी तुमच्या समोर या एकादशीचे व्रताचे मी वर्णन केले. हा. तर कामदा एकादशी ब्रह्महत्येसारख्या महापापांचा व पिशाच तत्वासारख्या दोषांचाही नाश करणारी आहे. हा. तर या कथेचे पठण श्रवण केल्याने वाजपेयी यज्ञाचे पुण्यफळ लाभते. हा. अशी ही कामदा एकादशीची कथा ऐकल्यावर आपण तिचा उपवास करा हा. आणि पुण्य पदरात घ्या. हा. कळलं? हा.